मित्रांनो, दोन शॉकिंग ट्विस्ट घडलेले आहेत. एकतर काव्या घर सोडून चाललेली आहे आणि दुसरं वसुताईंचं सत्य ऐकल्यानंतर आता विक्रम हा रम्या आणि पार्थच्या लग्नाला होकार देणार की काय. मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा सगळं आनंद बघूया. आनंद असा या गोष्टीचा की आता पार्थ काव्याची स्टँड घेत आहे आणि सगळ्यांना खडसावून सांगत आहे की काव्याला एकही शब्द बोलायचा नाही किंवा तिला एक प्रश्नही विचारायचा नाही. ती माझी बायको आहे काव्या पार्थ देशमुख आणि तिच्या विरोधात बोललेलं मी ऐकणार नाही. आणि मित्रांनो, काव्याने जे काही बोललेलं आहे असलं तडकू फडकू बोललेलं आहे ना की अक्षरशः पार्थ आणि काव्याची रील जबरदस्त व्हायरल झालेली आहे. इतकी व्हायरल झालेली आहे ना की लोकांनी भरभरून सपोर्ट केलेला आहे आणि आता तीच रील काव्या पार्थला दाखवत आहे आणि पार्थही खूप खुश आहेत. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत आणि एका कमेंट्स तर अशी आहे की एक मुलगा आणि मुलीने एकमेकांना प्रपोज केलेला आहे आणि मुलगी मुलाला म्हणते की तू माझा पार्थ देशमुख बनशील का, आणि मुलगा मुलीला म्हणतोय की तू माझी काव्या देशमुख बनशील का. वाव, म्हणजे लोक किती सपोर्ट करतायत यार, भरभरून सपोर्ट करतायत आणि हे दोघे जण इतके खुश आहेत. काव्या आणि पार्थ दोघेही खूप खुश आहेत आणि ते घरी आलेले आहेत. आता घरचे सुद्धा खूप आनंदाने त्यांचं कौतुक करत आहे. आणि विक्रम, आरुष, नंतर काव्या, पार्थ, वसुआत्या, रम्या म्हणजे सगळेच बसलेले आहेत आणि छान आईस्क्रीमचा आनंद घेत आहेत. छान सगळे म्हणजे मानिनी आणि विक्रम दोघांचं इतकं कौतुक करत आहे की वाह, तुम्ही तर देशमुखांच्या मुलांनी आणि सुनांनी ना खरंच यार फाडून टाकलंय, सोशल मीडिया साखा फाडून टाकलाय. काय तुम्ही धुमाकूळ घातलाय सोशल मीडियावर. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे इतकं सगळं छान चालू असताना, इतकं छान गप्पा मस्ती चालू असताना आता इथे मध्येच वसुआत्या सगळ्यांना एक शॉकिंग ट्विस्ट देणार आहे. ती सांगणार आहे की आता तुम्ही हे सगळं बोलताय परंतु याचंही भान ठेवा ना की या दोघांचं लवकरच डिवोर्स होणार आहे. आता हे ऐकल्याच्या नंतर मात्र मानिनीच्या आणि विक्रमच्या पायाखाली जमिनी सरकलेली आहे. ती बोलते की अहो 16 डिसेंबरला यांनी स्वतःच्या तोंडाने सांगून टाकले, कबूल केले की आमचा डिवोर्स होणार आहे, आम्ही लवकरच डिवोर्स घेणार आहे. बरं झालं आम्ही डिवोर्स फाईल केला, मग आता हे डिवोर्स तर घेणारच आहे ना. मग माझं एक ऐक विक्रम, आता हे डिवोर्स तर घेणार आहे तर काव्या त्याच्या आयुष्यातून दूर जाईल. मग एक काम कर, आता शांत डोक्याने विचार कर आणि रम्या आणि पार्थचं लग्न लावून दे. म्हणजे ना कसं चांगलं होईल ना. पार्थलाही कोणतरी सोबत मिळेल, त्याची संगिनी मिळेल, त्याला योग्य संगिनी मिळेल. बापरे, असं बोलायच्या नंतर आता मात्र विक्रम काय निर्णय घेणार ते तर राहू द्या. अहो पण पार्थही तयार होतोय. हो, तो आता इकडे आरुष त्याला समजावत आहे की दादा तू काय चाललंय, तुझं असं का बोलतोय. तर आता पार्थ त्याला म्हणत आहे की आता जीवा कधी ना कधी या घरात परत येणार, त्याच्या समोर पुन्हा काव्या येणार आणि काव्या आणि जीवाला एकत्र बघून तेच पुन्हा चक्र माझ्या भोवती सुरू होणार. मग मी तरी काय करू ना. आणि हे सगळं बोलणं आता काव्या ऐकते आणि हे बोलणं काव्याने ऐकल्यामुळे आता काव्या तिची बॅग पॅक करत आहे आणि घर सोडून जायचा विचार करत आहे. कारण तिच्यासाठी सहनच नाही होते की माझा पार्थ, माझा बोका असं बोलतोय. आणि आता मानिनी तिला समजावत आहे की अगं तू म्हणजे त्या रम्याची इच्छाच आहे तू घर सोडून निघून जावं. जा, तू जा, बिंदास घर सोडून जा. म्हणजे ती बरोबर पार्थला तिच्या बाजूने बोलवून घेईल. आता पाहायला खूपच इंटरेस्ट येणार आहे मित्रांनो की काव्या खरंच घर सोडून जाणार का आणि आता पार्थ हा रम्यासोबत लग्नाला होकार देणार का ते तर जाऊ द्या. पण एक गोष्ट चांगली झालेली आहे ती म्हणजे आपल्या नंदिनीने रिक्षात बसून जीवाला आणलेला आहे आणि त्याचा जीव वाचवलेला आहे. खरंच सावित्री जशी धावून येते तशीच अगदी नंदिनी धावून आलेली आहे आणि आपल्या सत्यवानाचे प्राण तिने वाचवलेले आहे. इकडे आता ती धनंजयला सुद्धा तेच सांगत आहे की बाबा मी रिक्षा चालवून माझ्या जीवाचे प्राण वाचवलेले आहेत. मित्रांनो, खरंच जीवाचे प्राण वाचवून नंदिनीने खूप मोठी काम केलेलं आहे. परंतु आता त्यांना जेव्हा ही शॉकिंग ट्विस्ट कळेल, म्हणजे न्यूज कळेल की रम्या आणि पार्थच्या लग्नाविषयी चर्चा चालू आहे, तेव्हा काय होईल, काय करेल त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.